महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना कल्याण शहरतर्फे विद्यार्थी गुणगौरव सुहास 2025 याचे आयोजन दिनांक 27 जुलै रोजी गीता हॉल छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती नेते मनसे अविनाश जाधव, सरचिटणीस मनसे शहर अध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर, राज्य उपाध्यक्ष उर्मिला तांबे, शहर अध्यक्ष कस्तुरी देसाई, सर अध्यक्ष विद्यार्थी सेना विनोद केने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी आलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। आयोजक राज्य उपाध्यक्ष मनसे चेतना रामचंद्र, माजी नगरसेविका अप्रभाग सभापती मीनाक्षी डोईफोडे, सहसचिव कल्याण अर्चना चिंदरकर लाड, शहर संघटक स्मिता वानखेडे खेरे यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य असे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला। यात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मराठीत चांगल्या गुणांनी पास झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। यावेळी या गुणगौरव समारंभाला विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक वर्ग यांचाही सन्मान करण्यात आला। सर्वांना जय महाराष्ट्र करतो आणि आज या आणि मला याचा अभिमान का वाटतो सांगतो। मी आज शिक्षक आहे, त्या कल्याणच्या अचिव्हर्स कॉलेजचा ओनर आहे आणि मी पण सुभेदारवाड्यात शिकलेला आहे आणि चार्टर्ड अकाउंटंट आहे, PhD केली आहे, नंतर कॉलेज आहे, CAचं ऑफिस आहे, बरंचसं विद्यार्थ्यांचं कौतुक करतो आणि मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे तुम्ही अजिबात कमी स्वतःला लेखू नका की माझं मराठी शाळेतच शिक्षण झालंय आणि मी काही करू शकत नाही। आपण सर्व 10वीचे विद्यार्थी आहेत का 12वीचे पण आहेत? त्याच्यात 10वीचे विद्यार्थी। बरं, तर मित्रांनो की आता रिझल्ट लागून बरेच दिवस झाले आणि आपण सर्वांनी मला वाटतं कॉलेज किंवा कुठल्या स्ट्रीमला जायचं हे नक्की केलेलं आहे। कॉमर्सला जायचं का सायन्सला जायचं? जनरली आपण काय करतो तर एखाद्या मुलाला किंवा मुलीला 70-75% वरती मिळालं तर आपण म्हणतो नाही सायन्स करायला पाहिजे। आजच्या या कार्यक्रमाचं खूप आणि त्याला म्हणतो आणखी आमच्या ज्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग, सर्व पालक वर्ग आणि सगळे विद्यार्थी काय हवं ना ते म्हणून आपण काय करतो आणि मुली नंबर टाकतो।
नमस्कार, जय महाराष्ट्र. सध्या सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला जो विषय दिला होता आणि सगळीकडे जो विषय चालू आहे मराठी भाषा म्हटलं की मराठी शाळा आल्या आणि मराठी शाळेची जी आत्ता सध्या परिस्थिती चालू आहे आणि त्या मुलांचं खरं तर कौतुक करण्यासारखं कौतुक करायला पाहिजे आणि मुलांना थोडंसं त्याच्यातून प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही मराठी शाळेतील मुलांसाठी 10वीच्या ज्या मुलांसाठीचा गुणगौरव सोहळा ठेवला, पण मुलांबरोबर त्यांच्या पालकांचाही ठेवला आणि मुख्याध्यापकांचा. कारण शाळेत जेव्हा विद्यार्थी जातो तेव्हा जेवढे त्यांच्या पालक आणि मुख्याध्यापक ह्या दोघांचाही त्याचा हातभार असतो आणि मुलं त्यासाठीच पुढे पुढे जातात. आणि म्हणून आम्ही आज हा छोटासा संकल्पना करून, आमची ती संकल्पना होती की मराठी शाळेतील आणि महानगरपालिकेच्या शाळेतील, मुळात महानगरपालिके शाळेत वगैरे असं आपण कुठे जात नाही किंवा त्यांचे गुणगौरव होत नाही, म्हणून आम्ही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, कारण त्यांना आज प्रोत्साहन दिलं तर मराठी भाषा जगेल आणि मराठी माणूस जगेल. आणि हे साहेबांचं जे स्वप्न आहे आणि आम्ही मराठी म्हणून हा विषय घेतला. मराठी शाळेतील मुलांचा गुणगौरव सोहळा केला आणि इथे सर्वजण आले. खूप छान आम्हाला वाटलं आणि भरघोस प्रतिसाद मिळाला. आणि त्यांना जे नंतर कळलं त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केले. पण मला वाटतं आपण पुढच्या वर्षी हा सोहळा खूप अजून मोठ्या पद्धतीने करू. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे गीता हॉल इथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थी ह्या सर्वांना इथे निमंत्रित केलं होतं. प्रत्येक शाळेने शाळेतले विद्यार्थी इथे गुणगौरवासाठी आले आणि हा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या आमच्या या 4 पदाधिकाऱ्यांनी इथे राबवलेला आहे. त्याचबरोबर मराठी भाषा या विषयामध्ये उत्तीर्ण झालेल्या, म्हणजे जास्तीत जास्त त्यांनी त्यांचं गुण मिळवलेल्या अशा विद्यार्थ्यांचाही विशेषतः गुणगौरव आज आमच्या या महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे आज इथे संपन्न झालेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक या सगळ्यांनी उपस्थिती लावली आणि हा सुंदर उपक्रम या महिला सेनेतर्फे आज राबवण्यात आला. मी सर्व आयोजकांचे अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते की असे उत्तमोत्तम कार्यक्रम त्यांच्याकडनं होत राहावे, एवढीच त्यांना शुभेच्छा देऊन मी इथेच थांबते. धन्यवाद. काय सांगणार, सध्या मराठी शाळेची ॲडमिशन कमी होत आहे, आपण त्याबद्दल काय सांगणार? नुकतीच एक बातमी पाहिली मी, एक मागच्या आठवड्याभरापूर्वीची बातमी होती. या बातमीमध्ये मी पाहिलं की ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये अव्वल ठरलाय फक्त मराठी शाळांमधील ॲडमिशनमध्ये. आणि ह्या मराठी भाषेला धरून ठाणे जिल्ह्यामध्ये जे ॲडमिशन वाढलेले आहेत आणि त्या विषयाला धरूनच आज आमच्या महिला सेनेच्या वतीने, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना कल्याण शहराच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, त्यासोबतच त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत त्यांच्या मुख्याध्यापकांचा देखील आज इथे सन्मान इथे करण्यात आला. आणि खूप सुंदर असा कार्यक्रम महिला सेनेच्या वतीने इथे राबवण्यात आला. आणि संपूर्ण महिला सेनेच्या कमिटीचं मी इथे अभिनंदन करतो की त्यांनी खूप असा स्तुत्य असा उपक्रम घेतला आणि ह्या पुढील देखील त्यांनी असे कार्यक्रम घेत राहावे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.